जोरवे गावच्या वैभवात भर टाकणारे थोरात परिवाराच्या शिव ओमकार पॅलेस व लॉन्स या वास्तूचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र सरलाबेट, त्याचप्रमाणे माजी महसूल मंत्री माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब, त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ महिला मंडळ अध्यक्षा सौ कांचनताई थोरात, नगर अध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, चेअरमन श्रीयुत रणजितसिंह देशमुख, विश्वस्त अमृतवाहिनी शिक्षण संस्था सौ शरयुताई देशमुख, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात व त्याचप्रमाणे भाऊसाहेब संतोजी थोरात साखर कारखान्याचे संचालक माननीय श्री इंद्रजित भाऊ थोरात, महंत राजेश्वरीगिरी महाराज, हबप दत्तागिरी महाराज, हबप रक्टे महाराज, माननीय शैलेंद्र कुमार सिन्हा साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये गंगा भागीरथी शकुंतला जगन्नाथ थोरात, त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष श्री सुरेशराव जगन्नाथ थोरात, त्याचप्रमाणे श्रीयुत सुभाषराव जगन्नाथ पाटील थोरात, श्री अनिल जगन्नाथ पाटील थोरात, श्री रमेश दत्तात्रय पाटील थोरात, श्री चंद्रकांत दत्तात्रय पाटील थोरात, त्याचप्रमाणे चिरंजीव ओंकार पाटील थोरात, चिरंजीव शिवतेज सुभाष पाटील थोरात, चिरंजीव ओम सुनील पाटील थोरात या सर्वांनी आलेल्या मान्यवरांचे केले स्वागत। बघूया संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत। किंवा व्यवसायिक कार्यक्रमांसाठी शेजारी सुंदर अशा लॉनची व्यवस्था केलेली आहे। आपल्या सगळ्यांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल आणि छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी सुद्धा आपल्याला हे लॉन्स उपलब्ध होणार आहे। संगमनेरला जाण्यासाठी 8-9 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी आणि तिथे जाऊन लॉन्स उपलब्ध होणे त्यापेक्षा आपल्या जोरवे गावात पंचक्रोशीतील नागरिकांसाठी हा लॉन्स उपलब्ध होणार आहे आणि अत्यंत वाजवी अशा दरामध्ये आपल्याला लॉन्सच्या बरोबर मागे अद्ययावत सुद्धा अशा रूम्स आहेत जिथे आपल्या सगळ्यांना निवासाची व्यवस्था सुद्धा होईल आणि अशा या सुंदर अशा शिवोमकार पॅलेस आणि लॉन्सचा भव्य उद्घाटन सोहळा आज होतोय। आज योगायोग असा आहे की काल संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं, आज गणोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आळंदीतून आजोळी होत आहे आणि असा हा शुभदिन आज आहे आणि म्हणून माऊलींच्या कळसाला हल्ल्यानंतर पालखी जागेवर हलते असं म्हणतात, असा शुभ दिन आजचा आहे आणि या दिवशी आज या शिवोमकार लॉन्सचं पॅलेसचं उद्घाटन होणार आहे। त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांच्या सेवेत असेल। या निमित्ताने सन्माननीय श्री जावळे सरांचं आगमन झाले आहे, त्यांचंही स्वागत करतो। सीताराम कृष्णाजी वरपे, सन्माननीय वसंतराव साबळे सर, श्री मंडपंत त्र्यंबकराव वरपे, राहुरीवरून सन्माननीय सुनीलजी गाडे, सलीभाऊ गाडे यांचंही स्वागत करतो। राहुरीवरून सुनीलजी गाडे यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचंही स्वागत। अमृतवाहिनी बँकेचे संचालक आणि
गावचा उद्घाटन सोहळा पार पडतोय. म्हणून तर अभिजित महाराज नामदार ज्या मान्यवरांची नावं वाचतो त्यांनी कृपया स्टेजवर सहभागी गुरुकुल या वस्तूचा त्या ठिकाणी उद्घाटन आणि वास्तुशांतीचा कार्यक्रम आपल्या सर्वांचे सद्गुरू महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उद्घाटनासाठी आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचंही स्वागत करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी जयश्री थोरात यावेळी उपस्थित राहिला, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. गोगलताई तांबे आमच्या सर्वांच्या लाडक्या त्या पण या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. आमच्या सर्वांच्या बहिणी कांचनताई थोरात रामगिरी महाराज आणि आमचे लाडके आमदार बाळासाहेब थोरात साहेबांनी आजची तारीख दिली आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपवत आहे. सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि कालच त्या ठिकाणी बजेट मांडण्यात आलं आणि आज बजेटवर प्रश्नोत्तराचा तास होता. आमदार बाळासाहेब थोरात साहेबांना त्या ठिकाणी थांबणं खूप आवश्यक होतं, परंतु मी सकाळी आग्रह धरला कारण काही झालं तरी चालेल पण तुम्ही आम्हाला पाहिजेलच. जयश्री त्यांना पण सांगितलं की काही झालं तरी साहेब पाहिजेलच, सारखी फोन लावत होतो, तुम्ही पाहिजे असेल ते हेलिकॉप्टरने या पण आमच्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित पाहिजे. आणि खरं तर साहेबांनी सकाळी 12 वाजता साहेब निघाले, खूप मोठी गर्दी, पाऊस चालू होता, गर्दी होती. 8 तास साहेबांनी या ठिकाणी यायला लागलं, त्यामुळे आपल्याला सुद्धा खूप त्या ठिकाणी थांबावं लागलं, महाराजांना खूप त्या ठिकाणी थांबावं लागलं. खरं तर साहेब एवढं कालावधी त्या ठिकाणी आले. मी आपण सर्वांची त्यांच्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. खरं तर सांगायचं म्हणलं तर दत्तात्रय पाटील थोरात आणि सुरवासी आणि जगन्नाथ थोरात हे या डोळे गावामध्ये सहकार्याशी आदरणीय दादा यांच्याबरोबर त्यांनी या गावामध्ये राजकारण केलं. आमचे सुद्धा दत्तू पाटील थोरात हे त्या डोळे गावचे असोसिएटचे जवळपास 35 वर्ष दादांसोबत सर्व म्हणून त्या ठिकाणी काम केलं. 55 वर्ष ते गावामध्ये सोसायटीचे संचालक राहिले आणि नंतर 5 वर्ष आदरणीय दादांनी आणि आमदार साहेबांनी सुट्टी समाज संचालक म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केली. तिथंच होते खूप चांगलं काम मला असा वारसा आहे. आमचे जगन्नाथ थोरात हे आमदार साहेबांबरोबर त्यावेळेस वकिली करायचे, त्यावेळेस काय बरोबर असायचे, मोटरसायकलवर त्या राजगाडीवर ते संगमेश्वर असा त्यांचा प्रवास असायचा आणि खूप एकमेकांच्या सहवासात त्यांनी खूप वर्ष त्या ठिकाणी काढले. त्यामुळे त्यांचा खूप जीव आमच्या कुटुंबावर आहे. आमच्या वडिलांनी सुद्धा आमच्या साहेबांच्या माध्यमातून आदरणीय माध्यमातून या ठिकाणी गोरेगाव 10 वर्ष सरकार या ठिकाणी त्यांनी केलं, गावचा विकास त्या ठिकाणी केला. पुढं योगायोगाने साहेबांनी मला पंचायत समितीची त्या ठिकाणी संधी दिली. परत 5 वर्ष संजय गांधीचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी संधी दिली आणि माझी मंत्री थोरात दिवस जिल्हा परिषदेच्या त्या ठिकाणी सदस्य म्हणून साहेबांनी त्या ठिकाणी संधी दिली. आणि त्याचप्रमाणे नंतर आमदार साहेबांनी त्या ठिकाणी शिर्डी मतदारसंघात मला उमेदवारी करायचा आदेश केला. म्हणजे मला विचारलंच नाही, डायरेक्ट साहेबांनी हक्क वापरला आणि त्या ठिकाणी तिकीट दिलं. मोठी लढाई होती पण साहेबांना माहीत होता आपला खास कला आहे आणि तो काय घोषणा नाही, काय होणार नाही, कोणाला राजी करणार नाही. तो विश्वास संमेलनामध्ये तालुक्यातील कार्यकर्ते असताना सुद्धा शिर्डी मतदारसंघात खूप मोठे कार्यकर्ते असेल सुद्धा साहेबांनी माझ्यावर त्या ठिकाणी टाकला. मला सुद्धा माहीत होतं की मला त्या ठिकाणी तिकीट देण्यात आलेलं आहे. मला 2 दिवस अगोदर त्या ठिकाणी समजलं. असा विश्वास साहेबांचा आमच्या कुटुंबियावर आहे. खरं तर आमच्या कुटुंबियाचे सर्व कर्तव्य ते आदरणीय साहेब आहेत.
साहेबांबरोबर आता जयश्रीताई आहेत, त्या सुद्धा खूप लक्ष देतात. कांचनताईचं खूप येणं जाणं आमच्या कुटुंबियामध्ये काय असतं, खूप बंद वेगळ्या पद्धतीनं आमच्या कुटुंबियाबरोबर आहे. दुर्गाताईंच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर दुर्गाताई म्हटलं की आमच्या कुटुंबियामध्ये कुटुंबियामध्ये जोडलेल्या तर खरा माहीत असलेलं व्यक्तिमत्व सर्व काही असं व्यक्तिमत्व आमच्या दुर्गाताईंचं आहे. खरं तर सचिन दादांना सुद्धा या ठिकाणी यायचं होतं, परंतु साहेब आले कुठेतरी येथील अधिवेशनात थांबतो असा निर्णय डॉक्टर साहेबांनी 5-6 महिन्यापूर्वी कार्यक्रम त्या ठिकाणी धरून ठेवला होता धोरणमध्ये. तर त्याबद्दल तिथला मोठा कार्यक्रम होता, तर त्यांना आवश्यकच होतं, त्यामुळे ते तिथे गेले. तर आता दुसरी बाजू सांगायला झाली तर आमच्या कुटुंबियाचं आणि गंगागिरी नारायणी महाराज सर्वांकडे खूप वेगळं नातं या ठिकाणी आहे. ज्या ठिकाणी गोरेगावमध्ये सप्ताह झाला तेव्हापासून आदरणीय दादांनी सप्ताह या आमदार साहेबांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. तेव्हा आमची दत्तात्रय थोरात ते गावाचे सर्व कार्यकर्ते सर्व त्या सप्ताहामध्ये हिरारीने भाग घेतला आणि तेव्हापासून आमचं कुटुंब हे बेटाशी काय संलग्न राहिलं. आणि आता ते दादांचा खूप आमच्या नारायणगिरी महाराजांवर खूप विश्वास. आमचे दादा सरकारचे दादा फक्त जर कोणाचं दर्शन घेत असेल तर सगळ्या बेटाचे गुरु नारायणगिरी महाराजांचंच दर्शन त्या ठिकाणी द्यायचे आणि महाराजांविषयी खूप तळमळ दादांच्या मनात होती. महाराजांच्या पाठीमागं राहण्यासाठी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली आहे. 8 खोल्या पाठीमागे या ठिकाणी वेगळ्या म्हणजे मंगल कार्याबरोबर त्या ठिकाणी करण्यात आल्या आहे. जवळजवळ 1.5 एकर जागा ही पकडण्यासाठी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. अशी ही सर्व वास्तू या ठिकाणी उभी राहिली आणि ही वास्तू तयार करत असताना आर्किटेक्ट संग्राम कुठे सुकेवाडी म्हणजे आमच्या संघ तालुक्यातील लोकांनी या ठिकाणी खूप मोठं सगळे बांधकाम करणारे तालुक्यातलेच आहे. सगळे इंजिनियर वाय साहेब सुद्धा हे काम या ठिकाणी पाहिले आणि बांधकाम समाधान गोडे कारेगावचे आहेत, त्यांनी ते केले. वाय साहेब मंगळापूरचे आहेत आणि शेतकरीचं काम अण्णा यांनी जोडायचे आहे, त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं. स्टील आमच्या बंधू देशमुख यांच्यानी खूप कमी रेटमध्ये त्यांची सुद्धा मदत या ठिकाणी झाली. या ठिकाणी आलेची जो मदत तिकीट फरक यांनी केली, त्यांच्या फॅमिली मदत केली. खरं तर आम्हाला वाहून खूप जवळ आहे, परंतु काही अडचणीमुळं वाहून घेताना आल्यामुळं प्रेशरमध्ये असल्यामुळे तिथून ते सगळं आयुष्य आणून हे काम पूर्ण करण्यात आले. या ठिकाणी भरती बसण्याचं काम गोपाळे यांनी केले आणि सर्व 15 महिने पाणी पुरवण्याचे काम सचिन कर्डिले यांनी केले. त्याचप्रमाणे रंगकाम या ठिकाणी माजी पंचायत सदस्य अब्दुल काशीद यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी येणे क्रॉस करायचं काम आमच्या गावच्या गावामध्ये केले. नळ शूटिंग आमचं संतोष थोरात आहे केले आणि आपलं जे केली ती पामुली अजून जाधव आहे. त्याचप्रमाणे आचार्य गोपाळ महाराज आहेत, ते जो डेकोरेशन या ठिकाणी जोशी यांनी या ठिकाणी केलं आहे. खरं तर हे सगळं काम करत असताना या ठिकाणी आमचे मित्र आर्य ठाकरे साहेब आणि सभापती माझी अजय ठाकरे साहेब या ठिकाणी आले, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्यानंतर या राजसत्ता सांभाळली मी राशीताईंना आणि सन्मान्य दत्तात्रयजी महाराजांचा सन्मान दत्तात्रयजी महाराज लागते याचा जयश्रीताईंना आणि विविधताईंना विनंती करतो की आपण डॉक्टर जयश्रीताई ठेवला सरिताई देशमुख बाबा पुणेकर आणि मंडित महाराज दोघांना विनंती करतो आपण पुढे या. सन्मान्य सुमन थोरात यांना आपल्या सर्वांसाठी नक्कीच खूप खूप फायद्याचं राहणार आहे. तसं सुरेश काका आणि सर्वच सुनील काका आहे, सुभाष काका आहे, सर्वांचं काम जे आहे ते छोटं मोठं नसतं, काय नेहमी मोठं मोठं असं काम असतं आणि नक्कीच आपल्या सर्वांना लक्षात येतच असेल
इथे अजून बिझनेस जे आहे ते चांगले फुलतील लोक सर्व पंचक्रोशीमधून जोडवे गावामध्ये लग्न समारंभासाठी येतील आणि नक्कीच जोडव्यासाठी प्रगतीच्या दिशेने हे ठरणार आहे, हे मात्र खरं आहे. मी आज सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. आज जोडवे गावामध्ये अतिशय प्रशस्त, सुंदर, रेखीव असं आकर्षक मंगल कार्यालय उभं राहिलेलं आहे. मला सांगायला विशेष आनंद होतो. आपल्या ग्रामीण भागात पूर्वी लग्न म्हटलं की दारापुढे मंडप असायचा आणि लग्न व्हायचे. आतापर्यंतची अशी प्रथा असायची व रिवाज असायचा. परंतु आता आपल्याकडे, तुमच्याकडेही आणि आमच्याकडेही अनेक अमृतवाहिनी शिक्षण संस्था, सगळीकडे शिक्षण संस्था झाल्यामुळं आपण जरी साधे राहिलो, परंतु आपले मुलं मुली उच्च विद्याभूषित झाले, इंजिनियर झाले, डॉक्टर झाले. सोशल मीडियामुळे सगळ्यांना मुला मुलींना वाटतं की आपलं लग्न, आपला विवाह समारंभ आधुनिक पद्धतीने झाला पाहिजे. त्याच्यासाठी प्रशस्त असं मंगल कार्यालय पाहिजे, सर्व सुख सुविधांनी युक्त पाहिजे असं आपल्या मुला मुलींना वाटतं. आणि ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची वास्तू सुरेश भाऊ, सुभाष भाऊ, सुनील भाऊ यांनी उभी केली. ग्रामीण भागातील मुला मुलींचे विवाह चांगल्या पद्धतीने इथे सर्व सुखसोयी उपलब्ध असल्यामुळं केले जाते. मला तर हे सांगायला विशेष वाटतं की आता मंगल कार्यालयातील लाईटिंग ते पाहून मलाच वाटायला लागलं की आपण मुंबई पुण्याला तर आलो नाही ना, अशा पद्धतीचं वातावरण वाटलं. इथून पुढच्या पिढीसाठी या सर्व सुखसोयी उपलब्ध होतील. याचा लाभ जोडवेकर, संगमनेरकर व आमच्यासारखे राहणारही घेतील. आणि खरं कुटुंबियाला माझं सांगणं आहे की इथे जमलेले स्नेही आप्त, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले ग्रामीण भागातील शेतकरी, या मंगल कार्यालयाचा उपयोग सामान्य जनता, शेतकरी, उद्योगपती, मातब्बर, राजकारणी करतील विवाहासाठी. परंतु थोरात कुटुंबियांनी शेतकरी कुटुंबाच्या पुत्र आणि मुलीच्या लग्नाच्या वेळेस थोडं दुःख माप दिलं तर विशेष आनंद होईल. आणि शिर्डी परिसरात सुद्धा इतकं देखणं आणि सुंदर कार्यालय त्या ठिकाणी नाही. मी म्हणून थोरात बंधूंचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांना आमच्या पिंपळा परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि त्यांनी जे चांगलं कार्यालय केलेलं आहे त्याबद्दल आपण सर्व उपस्थित नागरिकांनी थोरात बंधूंचं टाळ्याच्या नजरात स्वागत करावं अशी विनंती करतो. पुन्हा एकदा आमच्या पिंपळा परिवाराच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. वास्तू जे मंगल कार्यालयाकरता करण्यात आलेली आहे, तर आमच्या सर्व जे आदरणीय बंधूदादांचं आणि त्यांच्या पत्नाचं हे कुटुंब आणि त्याच्यातली ही नवीन तरुण पिढी, मग सुरेश पवार, सुभाष, सुनील, चंद्रकांत, रमेश, हे सगळे भाऊ यांचं पहिलं अभिनंदन केलं पाहिजे की अत्यंत असा नवं भाऊ त्यांनी अत्यंत सुंदर वास्तू. तर इथे सुरू झालं आणि विचारलं काय सुरू केलंय, तर त्यावेळेस सांगण्यात आलं की सुभाष आता नवं मंगल कार्यालय, नावं सगळ्यांची नावं सगळ्यांचे घ्यावं लागतात. नाव सुरेशचं घ्यावं लागतं, सुनीलचं घ्यावं लागतं, रमेश आणि चंद्रकांतचं. तर हा सगळा उभं केलेलं आहे ते उभं केलं आहे शुभ जगन्नाथ पाटील थोरात या तरुणानं. एक नवा प्रयत्न त्याचा आहे. शेती तर आपण करत असतो, परंतु आता त्याला जोड व्यवसायाची मिळाली पाहिजे हा विचार ठेवून त्यांनी इतकं सुंदर असं मंगल कार्यालय तिथे उभं केलेलं आहे. खरं म्हणजे आजचा दिवस आमचा त्यांनी घेतला त्याला काही 2 महिन्यापूर्वी माझी वेळ घेतली यासाठी 29 तारीख अधिवेशन नाही असं मी समजून चाललो शनिवार असल्यामुळे. अचानक अधिवेशनाचा दिवस वाढवण्यात आला, शनिवारी अधिवेशन ठेवण्यात आलं आणि मी सांगितलं मला कठीण आहे. तर सकाळपासून जे फोन चाललेले होते मला सभागृह सोडून पाहावा लागला असता, यायला 8 तास लागले. तर इतका वेळ कधीही लागला नाही. म्हणजे मुंबई ते संगमनेर एवढा वेळ लागला. प्रचंड जामीन साऊंड सिस्टीम जे आहे ना, साऊंड सिस्टीम कुटुंबातला हा एक अत्यंत महत्वाचा क्षण आहे. मी गेलोच पाहिजे, ठरवलं आणि
हा किरकोळ दादा म्हणजे भाऊसाहेब दादानी इतकं राजकारणाची सुरुवात, राजकारणाची दिशा, सहकाराची दिशा हे सगळं दादांनी दिलं, म्हणजे भाऊसाहेबांनी दिलं. आणि त्यांना साथ देणारे म्हणजे कठीण असायच्या गोष्टी, गाव सुद्धा कधी कठीण असायचं, पण त्यांना साथ देणारे दोघांची 3 अनेक मंडळी होती. त्यामध्ये दत्तूदादांचं आणि गणेश पाटलांचं नाव आम्हाला घ्यावंच लागतं. आणि खूप नाव आहे, नावं घ्यायला लावून जातात तर मग तो तापवलं येतो, कुणी नाव घेत नाही. खूप साथ देणारी सगळी त्यांची खरी होती. आणि तिने तेवढंच केलं असं नाही की नंतर मी राजकारणात आल्यावर सुद्धा इतकी भरपूर साथ ही दत्तूदादांची, गणेश पाटलांची, नंतर आता मुलांची सुद्धा ही भरपूर साथ मला मिळते. मला आपलं एक आदरणीय स्थान आहे. अशा आदरणीय स्थानाच्या हस्ते उद्घाटन होणं हा सुद्धा खूप आनंदाचा योग असतो. तो आज त्यांचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला कायम मिळत राहिलेलं आहे. आणि आध्यात्मिक मार्गदर्शन, दिशा देणारं मार्गदर्शन त्यांचं सातत्यानं असतं. त्यामुळं आपल्या सर्वांचं पूजनीय अशा प्रकारचं व्यक्तिमत्व रामगिरी महाराजांचं सुद्धा आहे. वास्तू खूप मोठी आहे, जमीन चांगली होती, बागायत होती, होती वगैरे काही सांगितलं सवलत द्यावं. आता मला बोलतो सवलत पर्यंत आता शिवाजी त्यांनी खूप म्हणजे आता त्यांनी बँकेचे साहेब म्हणजे सेंट्रल बँकेचं कर्ज पण मोठं घेऊन ठेवलेलं आहे, हे सर्व उभं राहिलेले आहे. परंतु जरी कर्ज घेतलं असलं हे सगळं असलं तरी बँकेची ताकद सुद्धा कष्टानं आहे. एखादा उद्योग व्यवसाय कसा प्रामाणिकपणे करायचा, सतुकीनं करायचा, त्यातले नेमके शिस्त असतात. म्हणजे आपल्याच शेतकरी कुटुंबानं संगमेवच्या भोवती जी मंगल कार्यालय सुरू केली, खूप मदत आपल्या सगळ्या लोकांना शेतकरी बनवली. म्हणजे एक मांडव सुद्धा 50,000 असतो मांडव. त्याच्यात त्या मांडवाकरता शेत खातं खावं लागायचं, मग मांडव घालायचं त्या वर्षामध्ये त्या शेतामध्ये. आपल्याला सुद्धा पळत ते मांडव पूर्वी कधी शिलाय जावं लागायचं. या मंगल कार्यालयामुळं एकदा संघाला फेरा मारला तर निघून जातो. ही मदत झाली. एवढंच नाही, लग्न संस्थांमध्ये होण्याकरता सुद्धा मदत झाली. कारण ज्यावेळेस वस्तीवर लग्न करायचं होतं त्यावेळेस खर्च होता वाढत असायचा. या इथं सगळ्या सुविधा एका जागेवर आल्यामुळं खूप मदत तिथे संघटनाला झाली. आणि तशाच प्रकारचं या पंचकृषीमध्ये एक सुंदर मंगल कार्यालय तिथे झालेलं आहे. त्याचा फायदा आपल्या सर्वांना मिळणार आहे. तिथं मोठं मंगल कार्यालय म्हणजे लग्न असा अर्थ नसतो. अनेक कार्यक्रम दुसरे सुद्धा असतात, अनेक पद्धतीनं वाढदिवसाचे कार्यक्रम असतात, इतर कार्यक्रम असतात. हे सुद्धा कार्यक्रम तिथं आपण घेऊ शकतो आणि त्याचा एक चांगला उपयोग, तसा या वास्तूचा उपयोग होणार, तसा आपला कार्यक्रम सुद्धा सुंदर होण्याकरता निश्चितपणे मदत ही होणार आहे. आणि म्हणून या मुलांनी केलेली धडपड, त्यामध्ये तुमचे आशीर्वाद सगळ्यांचे पाहिजे आहेत. निश्चितपणे आमची सगळी तरुण मंडळी, सुरेश असेल, सुभाष, सुनील, चंद्रकांत, रमेश आणि त्यांची बाबा आणखी पुढची केली आलेली ही अत्यंत धडपडी मनापासून काम करणारी, श्रद्धा ठेवणारी, निष्ठा ठेवणारी आहे. त्यांच्या पाठीशी आपण उभं राहावं, त्यांना आशीर्वाद द्यावे हीच अपेक्षा या निमित्ताने मी करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. नमामि गंगागिरि योगिराजं शुचि शिरः संरक्षः सपदाति जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानंदवेदं. शिव ओंकार पॅलेस उद्घाटन सोहळा समारंभ, त्याचप्रमाणे गुरुकुल वास्तुशांती या निमित्ताने ज्यांच्या हस्ते या लॉन्चचं उद्घाटन झालेलं आहे माननीय आमदार बाळासाहेब थोरात, माननीय कांचनताई थोरात, म्हणजे दुर्गाबाई तांबे, म्हणजे परिवर्तन म्हणजे संसार. आपण बघा पूर्वीच्या काळामध्ये शेती करण्याची पद्धत वेगळी होती, आजची शेतीची पद्धत बदलली. का बदललं ना? 50 एकर जमीन निधी ज्वारी करून
एक 2 पुते जरी ज्वारी झाली तर 100 पुते ज्वारी म्हणजे 100 पुते ज्वारी म्हणजे 5 खंडे ज्वारी धान्य व्हायचे, साऱ्याच्या वळ्या लागायच्या, मदत करायची, बाकीच्या गरजा कमी होत्या. पण 50 एकराला 5 मुलं झाली आणि 10 एकर, 10 एकराला 3 मुलं झाली आणि 3 एकर, 3 एकराला 2 मुलं झाली आणि 3 एकर. बरं ना, आणि 50 एकराची म्हणजे ती फेक्यावरची शेती, पुढची 10 एकराची म्हणजे टोपीवरची शेती आणि पुढची 3 एकराची म्हणजे बोडक्याची शेती. आता हा बोडका फेटावल्यासारखी शेती करायला उपोषी म्हणून काळ बदलला, काळानुसार सर्व बदलत असतं आणि म्हणून काळ परिस्थिती अनुसार आपण या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे आणि हे मंगल कार्य या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे. तर काय शिकते आळंदीला जाणारी दिंडी वडगाववरून मुक्कामाला लॉन्समध्ये. बरं, तर दादांचं मी सांगत होतो आळंदीच्या कामामध्ये फार मोठं योगदान होतं. गुरुवर्य महाराज असताना, नारायणगिरी महाराज असताना 1993 मध्ये माननीय भाऊसाहेब कवत यांनी एक मार्ग काढला होता. आपली किती 44 गुंठे झाले होते, तर पाठीमागचे 4 गुंठे आपण त्या कोळाला देऊन तळजोळीचा मार्ग काढून आणि हे बांधण मिटवावं असं भाऊसाहेब कवतांनी एक मधला मार्ग काढला होता. परंतु त्याप्रमाणे घडलं नाही. परंतु या कार्यामध्ये हा थोरात परिवारांचा जो संबंध आहे आणि जरी भाऊसाहेब कवतांच्या काळामध्ये घडलं नाही तरी नंतर मान्य बाळासाहेब कवत मान्य या ठिकाणी साहेब उपस्थित आहे. साहेब मसूदमंत्री असताना आणि ह्या तळजोळीमध्ये खूप मोठं सहकार्य साहेबांनी केलं आणि शेवटी तळजोळीवरच यावं लागलं. कारण आयुष्यभर किती आपण भांडण हा उपयोग साधू संतांचा नसतो. म्हणून आम्ही निर्णय घेतला की आपण जर तळजोळ केली तर निश्चित चांगला मार्ग त्यातून निघेल आणि माननीय साहेबांनी खूप मोठं सहकार्य त्यामध्ये केलं आणि ती तळजोळ झाली. आणि त्यानंतर सुंदर अशा प्रकारचे वास्तू त्या ठिकाणी सुरू आहेत. तर अशा प्रकारे मी या ठिकाणी या थोरात परिवाराला पुन्हा धन्यवाद देतो आणि हे जे सुंदर मंगल कार्यालय या ठिकाणी आपल्याकरता झालेलं आहे याचा चांगल्या प्रकारचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा. कारण दारासमोर लोक मंडळ टाकतात, कधीकधी वादळ सुटतं, पाऊसही येतो, अनेक प्रकारच्या अडचणी येतो, सर्व प्रकारच्या सुविधा आपल्याला उपलब्ध होतील. या सुविधांचा आपण लाभ घ्यावा आणि या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही. वेळा आपण हा वेळापासून आपण बसले आहात आणि अशाच प्रकारचं आपली भरभराट हो, जास्तीत जास्त सेवाभावाने आपलं कार्य हो. हा परिवार सेवाभावी परिवार आहे. ताईंची खूप मोठी श्रद्धा वेळावर आजही आहे आणि खूप सेवा त्या आजही करतात आणि ताईंनी मुलं, सुना, नातू, नाती सर्वांनाही संस्कार लावले. मग अशा प्रकारे पुढच्या पिढीमध्ये हा परमार्थ चालू राहील अशा प्रकारे आणि या परिवाराला संस्कार लागलेले आहेत आणि अशाच प्रकारे संस्कार त्यांची टिकून राहावं हीच प्रभूचरणी सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि वाल्याला